नमस्कार ताईंनो, आर टी ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोषण ट्रॅकवरती 3 ते 6 एज असलेल्या बालकांची नोंदणी केली होती। त्या बालकाची नोंदणी केली तेव्हा त्या बालकाचं आधार कार्ड नव्हतं आणि त्याच्या आईवडिलांचं सुद्धा आधार कार्ड नव्हतं। जेव्हा नोंदणी केली होती त्या बालकाचे आजी आहे, त्यांचे आधार कार्ड त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं। ताईंनो, आपण नोंदणी केलेली पेंडिंगला आहे की कंप्लीट झाली ते पोषण ट्रॅकवरती कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। ताईंनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ताईंनो, पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असं होम पेज दिसणार आहे। बघा, होम पेज दिसल्यानंतर तुम्हाला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे। ताईंनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला ओळख पटवा, वडील, पालक, आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। ताईंनो, हे बघा, पुढचं पेज तुम्हाला त्या बालकाचं नाव दिसतं। या ठिकाणी त्या बालकाचं नाव आणि राईट साईडला बघा 4 डिजिटमध्ये आधार कार्ड नंबर दिसते। हे कोणाचं आधार कार्ड असेल, त्या बालकाचे आजी असेल त्यांचं आधार कार्ड नंबर असेल। आता आपल्याला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे ताईंनो, बघा, अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा, लाभार्थी पडताळणी करण्यासाठी खालील आधारचा वापर करण्यात आला आहे। कोणाचा आधार वापर करण्यात आला आहे? त्या बालकाची आजी आहे, त्यांचं आधार कार्ड वापरण्यात आलं आहे। आता आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसते, चाइल्ड फादर आणि संरक्षक। आता आपण जेव्हा नोंदणी केली होती तेव्हा त्या बालकाची आजी होती, त्यांचं आधार कार्ड वापरण्यात आलं होतं। तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? या ऑप्शनवरती क्लिक करायचं, संरक्षक या बटनावरती क्लिक करायचं आहे। ताईंनो, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। खाली बघा, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। लाभार्थीची पडताळणी करण्यासाठी खालील आधारचा वापर करण्यात आला आहे। आता हे बघ, आधार नंबर पण दिले, त्या बालकाची आजी आहे, त्यांचा आधार नंबर दिसते तुम्हाला 4 डिजिटमध्ये आणि खाली 2 ऑप्शन दिले बघा, चाइल्ड फादर आणि संरक्षक। आपण संरक्षकमध्ये सिलेक्ट केलं होतं आणि इथे बघा खाली ऑटोमॅटिक आले। ताईंनो, महिला ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन आले। हे बघा, जेव्हा आपण त्या बालकाची नोंदणी करत होतो तेव्हा त्या बालकाची आजीचं आधार कार्ड वापर केलं होतं, त्याच्यामुळे ते इथे ऑटोमॅटिक महिला सिलेक्ट आले। खाली बघा, मुलांची आई आणि वडील अजूनही जिवंत आहे का असं विचारलं आहे। तर कोणत्या बटनावरती क्लिक करायचं? तुम्हाला या बटनावरती, हो या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं SMS येणार आहे। हे बघा, इट इज रिकमेंडेड टू द अपडेट द रेकॉर्ड अँड ॲड द चाइल्ड आधार नंबर असं SMS येणार आहे। SMS आल्यानंतर पुढचं पेज तुम्हाला बघा, खाली या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे। इथे सबमिट केल्यानंतर ताईंनो तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा, खूप छान, तुमचे कोणतेही काम प्रलंबित नाही। बघा ताईंनो, जेव्हा आपण त्या बालकाची नोंदणी केली होती आणि त्या बालकाचं आपल्याला नोंदणी कंप्लीट झाली आहे किंवा पेंडिंगला आहे ते चेक करायचं होतं आपल्याला पोषण ट्रॅकवरती। तर इथे बघा, खूप छान, तुमचे कोणतेही काम प्रलंबित नाही, त्या बालकाची नोंदणी झाली आहे। ताईंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।